इथेच आहे. भक्तांनो, मी तुमच्याशी बोलतोय. हो, तूच जो हा व्हिडिओ ऐकतोयस. थांब बाळा, कुठे जातोयस? मी इतकं जवळ आलोय आणि तू पुन्हा पडतोयस. मी तुझं ओझं पाहतोय. तू कुणाला सांगत नाहीस, पण माझ्यापासून लपवतही नाहीस. आज मी उपदेश देण्यासाठी नाही आलो. आज मी तुझ्या शेजारी बसायला आलोय. दुःख काय येतं? तू म्हणतोस दुःख का येतं? स्वामी, मी चांगला आहे तरी माझ्यावरच का दुःख येतं? अरे सांगतो बाळा, कारण तू खूप सहन करतोयस. मी ज्याच्यावर विश्वास ठेवतो ना, त्यालाच थोडं जास्त घडवतो. सोनं जळल्याशिवाय शुद्ध होत नाही आणि तू सोन्यासारखाच आहेस माझ्यासाठी. म्हणूनच ही आग. तुला वाटतं ना तू एकटा आहेस. आज डोळे मिट आणि माझं नाव घे. मी तिथेच आहे जिथे तू हार मानणार होतास. तू पडला तेव्हा मी तुला उचललं, पण तू मागे वळून पाहिलंच नाहीस. धावणं थांबव जरा. सगळं मिळवायचं नसतं. काही गोष्टी फक्त शांत राहिल्यावरच मिळतात. मी तुझं आयुष्य उशिरा बदलतोय, कारण योग्य वेळी बदल कायमचा असतो. अजून थांब जरा. कथा इथे संपत नाही. मी तुला अर्धवट सोडत नाही. मी शेवट सुंदर करतो. जे आज हसताय ते उद्या शिकतील तुझ्या शांततेकडून. ज्यांनी तुला दुखावलं ना बाळा, त्यांना सोड. त्यांच्यासाठी नाही, स्वतःसाठी. मनात द्वेष ठेवून कोणी देवाजवळ पोहोचत नाही. भक्ती म्हणजे मागणं नाही. भक्ती म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून सगळं मला सोपवणं. तू मला सगळं दिलंस तर मी तुला तुझ्यापेक्षा जास्त देईन. रात्री तू रडतोस, मला माहीत आहे सर्व. तुझ्या अश्रूंना आवाज नसतो, पण माझ्याकडे ते पोहोचून जातात बाळा. आज सांगतो, एक अश्रू वाया जाणार नाही तुझा. अंधार लांबला आहे, म्हणूनच पहाट जवळ आहे. थांब जरा, मी येतोय तुझ्या आयुष्यात बदल घेऊन. आता काही मागू नकोस, फक्त बस. माझ्या उपस्थितीत मी आहे, मी होतो आणि मी राहीन. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मला कळतंय तू खूप थकला आहेस, पण थकवा शरीराचा नसतो, तो अपेक्षांचा असतो. तू सगळ्यांसाठी उभा राहिलास, पण कोणी तुझ्यासाठी उभं राहिलं नाही. याचं वाईट वाटतं ना तुला? पण लक्षात ठेव, एकटेपण म्हणजे शिक्षा नाही, ती माझी निवड असते. मी तुला थांबवलं कारण मी तुला मोडू इच्छित नाही. मी तुला घडवतोय. तू विचारतोस, स्वामी, माझं नशीब का असं? नशीब नसतं ते, ती तयारी असते बाळा. मी फळ उशिरा देतो कारण कच्चं फळ तुलाच दुखावेल. थांब जरा. तू जे मागतोयस त्यापेक्षा मोठं मी तयार करतोय. काही लोक, काही आठवणी, काही अपेक्षा. त्यांना धरून बसायचं म्हणून हात रिकामे नाही होत. रिकामे हातच कृपा स्वीकारू शकतात. सोडून दे, मी सांभाळतोय सर्व. तुला सतत वाटतं मी कमी पडतो, पण एक, तू कमी नाहीस. तू फक्त चुकीच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करतोयस. जिथे माझी योजना आहे तिथे तुझी योग्यता आपोआप दिसेल तुला. आता अजून एक पाऊल घे. सगळं मला दे. भीती, काळजी, भविष्य सगळं माझ्या हाती दे. तू वाहून नेऊ नकोस. जे मी उचलायला आलोय, मी समर्थ आहे आणि जे मला शरण येतात त्यांना मी कधीही अर्ध्यात सोडत नाही. तुझी भीती मी ऐकली आहे. तू कोणालाच सांगत नाहीस, पण मला माहिती आहे तुला सगळ्यात जास्त कशाची भीती वाटते.
भविष्याची, अपयशाची आणि कधीकधी स्वतःचीच. पण लक्षात ठेव, भीती म्हणजे अंत नाही, ती परिवर्तनाची दार उघडते. मी तुझ्या पुढे चालत नाही, मी तुझ्या आतून चालतो. आजपर्यंत तू जे सहन केलं ते वाया गेलेलं नाही. प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला थोडं अधिक मजबूत करून गेला. मी तुझं दुःख मोजतोय आणि योग्य वेळ त्याच उत्तर देणार आहे. तू शांत राहिलास म्हणून लोकांना वाटलं तुला काही फरक पडत नाही. पण शांतता म्हणजे कमजोरी नाही, ती खोलपणाचं लक्षण आहे. मी तुझी शांतता पाहतो आणि त्यातूनच तुझी ताकद ओळखतो. आज काही सिद्ध करायचं नाही, काही बदलायचं नाही. फक्त बस आणि माझ्या शब्दात स्वतःला विरघळवून घे. कधीकधी काही न करणं हीच सगळ्यात मोठी साधना असते. जर तुला वाटलं असेल मी उशीर करतोय, तर एक बाळा, मी उशीर करत नाही, मी जपतोय. तू माझ्या नजरेत आहेस आणि जे माझ्या नजरेत असते ते हरवत नाही. लोक तुझ्या चुका पाहतील, पण मी तुझी भावना पाहतो. माझा बाळ आहेस ना तू? तू अजूनही चांगुलपणावर विश्वास ठेवतोय. हीच तुझी खरी ओळख आहे. असं म्हणणं मी कधीही रिकामं ठेवत नाही. आता शब्द कमी होतील, आवाज हळू होईल, कारण इथून पुढे उपदेश नाही, उपस्थिती आहे. माझ्या जवळ बस, काही मागू नकोस, काही बोलू नकोस. मी आहे, हेच पुरेसं आहे. आता मी फारच जवळ आलोय. शब्द कमी आहेत, पण उपस्थिती जास्त आहे. तू काहीही विचार करू नकोस, फक्त श्वासावर लक्ष दे. श्वासात मी आहे, श्वासात तू आहेस. ही जागा, ही वेळ फक्त आपली आहे. मन शांत ठेव. तुझ्या हृदयात येणाऱ्या विचारांना पकडू नकोस, त्यांना बसू दे, त्यांना जातं द्या. जसंच नदी स्वतःच वाहून नेते, तसंच तूही आहेस. मी तुझ्या प्रवाहात आहे. काय होणार याची चिंता सोड. कुठे जाईल किंवा कसं होईल त्याचा भार मी उचलतोय. फक्त विश्वास ठेव, मी तुझ्यासोबत आहे, हेच पुरेसं आहे. तू समर्थ आहेस. तुला वाटतं कमी पडतोयस, पण खरी ताकद तुझ्या आत आहे. मी ती फक्त प्रकाशात आणतोय. भय, चिंता, दुःख सगळं निघून जाईल. तू समर्थ आहेस, तू कधीच एकटा नाहीस. शांततेत विसरून जा. आता शब्द पूर्ण होतात, पण आशीर्वाद सुरू राहतात. तुमच्या हृदयात, श्वासात, मनात मी आहे. जिथे तू थांबतोयस मी तिथेच आहे. एक श्वासात मी आणि तू एकत्र आल्याचा अनुभव घे. अंतिम आशीर्वाद देतोय. सगळं ठीक आहे, सगळं ठीक होईल. मी आहे, तू आहेस. भय नाही, काळजी नाही, फक्त शांती. चल, आता येतो मी. श्री स्वामी समर्थ. आजचा उपदेशने तुझ्या जीवनात काहीतरी बदल घडून येईल. नक्की येईल. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.